मुंबईच्या घाटकोपर परिसरात 32 वर्षीय प्रवीण मिस्त्री या तरुणाला मारहाण झाल्याची घटना समोर आलेली आहे। यानंतर पुन्हा एकदा मराठी आणि अमराठी असा वाद पेटण्याची शक्यता निर्माण होते। आपल्यासोबत ही व्यक्ती आहे जिला मारहाण झाली। 4 दिवसापूर्वी सगळा प्रकार घडला, मात्र ट्रॉमामध्ये ही व्यक्ती गेली आणि 4 दिवस कुणाच्याही समोर आली नाही। आता जेव्हा हे प्रकरण सगळं बाहेर आलंय त्यावेळी TV9च्या इन्व्हेस्टिगेटिव्ह टीमनं या तरुणाला सुद्धा शोधून काढलं आणि आपण थेट त्याच्याशी बातचीत करणार आहोत। आपल्यासोबत मनसेचे काही पदाधिकारी आहेत ते सुद्धा दिसतात, आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत। पण सगळ्यात आधी प्रवीण, तुला विचारायचं आहे काय नेमका हा सगळा प्रकार घडलेला आणि किती तारखेचा प्रकार आहे? तुला कुणी मारहाण केली? विवस्त्र मारहाण झाली असं FIR मध्ये नमूद आहे। काय नेमकं घडलं होतं? सर, माझं नाव प्रवीण आहे आणि मी एका Z1 म्हणून कंपनी VS Z1 त्या कंपनीमध्ये एक थर्ड पार्टी कंपनी आहे। आम्हाला बँकेकडून ते व्हिजिट देतात, एक व्हॅल्युएशनसाठी केसेस देतात। त्या केसच्या संदर्भात मी तिथं गेलो होतो। एक RB मेहता रोडला एक बिल्डिंग आहे की दीपक बिल्डिंग म्हणून, तिथं गेलो होतो आणि त्या याच्यामध्ये गेलो तर ते आम्हाला जी केस आलेली त्या फ्लॅटचा नंबर होता की 101 म्हणून होता आणि त्याची मी एकाला कन्फर्म करायसाठी म्हणून पुढे गेलो, सिक्युरिटीसमोर बोललो तर सिक्युरिटी मला बोललं की तो फ्लॅट आहे 101 तर नाही, कारण ते दोन फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर ते पार्किंगमध्ये आहे आणि त्याच्यानंतर जो तो फ्लॅट चालू होतो तो थर्ड फ्लोअरपासून चालू होतो आणि तो फ्लॅट होता 301 आणि त्याच्यासाठीच मी सिक्युरिटीशी बोललो। तर सिक्युरिटीने काय केलं की त्याला वरती कॉल केला, त्याच्या जो ओनर आहे तो, आणि तो होता तो खालचा जो फ्लॅट होता 301 तो त्याच्या वाईफच्या नावावरती होता आणि तो मला बोलला की तो रेंटवरती आहे, सिक्युरिटी बोलला। तर मला बोलले की मी ओनरशी बोलणं करून देतो। त्याने ओनरला कॉल केला, ओनरशी बोलणं केलं, त्यांचं काय झालं ते मला माहीत नाही। नंतर माझ्याजवळ कॉल दिला आणि तो ओनर मला बोलला की तू वरती ये 13व्या फ्लोअरला, मी तुला बाकी सगळी इन्फॉर्मेशन देतो। आणि सर, सांगायची गेलं तर ती गोष्ट त्यामध्ये मला फ्लॅटमध्ये जायचं पण नव्हतं, कारण जी आम्हाला केस आलेली ती एक्सटर्नलची होती की बाहेरूनच मला इन्फॉर्मेशन पाहिजे होती। तर त्यासाठी मला त्याने वरती बोलवलं आणि जेव्हा मी लिफ्टमधून बाहेर गेलो तर मला बोलायला चान्स नाही दिला। मला फक्त एवढंच विचारलं क्या क्यों आहे, कैसे आहे, इथं एवढंच बोलायला दिलं आणि मला डायरेक्ट वगैरे मारायला चालू केलं, कानाखाली मारलं। त्यानंतर माझ्या मानेला पकडलं आणि आतमध्ये तो फ्लॅटमध्ये घेऊन गेला। त्यानंतर पण भरपूर त्याने मला मारलं, म्हणजे असं मला बोलायला पण चान्स दिला नाही की त्याने मी कशासाठी आलो आहे, काय प्रकार आहे ते मला बोलायला पण चान्स दिला नाही, कारण त्याने काय मराठी याचा विषय होता की काय होतं ते मला पण माहिती नाही। तो त्याने खूप मारलं, लाथा वगैरे मारल्या, कानाखाली मारलं। त्यानंतर मेन म्हणजे आणि ते मारलं त्यानंतर माझ्यावरती खूप म्हणजे बेकार अशी हे केली आणि त्यामुळे मला खूप त्रास पण होतो आहे, कारण त्याने माझ्या कपड्यावरती पण हात टाकला, कपडे वगैरे काढले, कपडे फेकून दिले। त्यानंतर माझा मोबाईल पण असं केलं की 13व्या फ्लोअरवरून खाली मोबाईल फेकला। त्यानंतर मी असं की कोणाला कॉल पण करू शकत नाही आणि कोणाला बोलू पण शकत नाही की अशी बेकार कंडिशन केली आणि त्यामुळे मला खूप मानसिक त्रास होतो आहे। नक्कीच आपण पाहतोय की तुला त्रास होतोय, पण या सगळ्यांमधून मग तू बाहेर कसा आला? कुणाला हात तू दिलीस? त्यानंतर मेन म्हणजे कसं, मी ज्यावेळी माझ्याकडे मोबाईल होता त्यावेळी 100 नंबरवरती मी कॉल केला पोलीस स्टेशनला, पंतनगर पोलीस स्टेशनवरून आले मग, आणि अर्धा एक पाऊण तासाने माझी त्यांनी रेस्क्यू केली, म्हणजे सोडलं मला। आणि त्यानंतर मी पोलीस स्टेशनला वगैरे आलं आणि त्याच्याबद्दल केस पण केले, FIR वगैरे आमची जेवढी प्रोसेस होती ती आम्ही प्रोसेस केली होती आणि त्याच्यामध्ये आता 4-5 दिवस झाले सर, मला पण समोर यायची इच्छा होत नव्हती आणि खूप मानसिक त्रास होत होता। कोण व्यक्ती आहे ही आणि काय नाव आहे त्याचं? का ही नेमकी मारहाण का झाली तुला? कारण मारहाण का केली हे पण मला माहीत नाही की कशासाठी केले, काय केले, कारण मी पण तिथं फर्स्ट टाईमच गेलो होतो आणि आमचं कसं असं केसेस असतात, बँकेचे केसेस असतात। त्याचं नाव काय? आरोपीचं नाव आहे, मला तर असं आहे की धवल शाह म्हणून नाव आहे त्याचं। बऱ्याच चर्चा आहेत या सगळ्या प्रकरणानंतर की मराठी अमराठी वादामुळे मारहाण झाली। तुला असं पर्सनली वाटतं की तू मराठी तरुण आहेस त्यामुळे तुला असं ह्युमिलेट केलं, तुला डांबून ठेवलं, विवस्त्र केलं, मारहाण केली? की असू पण शकतं, कारण एक आता सध्या मराठीचं पण हे चाललं आहे त्यामुळे असू पण शकतं, काय त्याची मला एवढी आयडिया नाही की, कारण मी माझं नाव सांगितलं प्रवीण मिस्त्री म्हणून, त्याच्यावरती पण असू शकतं की। नक्कीच, पण या सगळ्यांचा त्रास होतो आता तुला आणि काय नेमकं पोलिसांनी करायला हवं? तू खोलून सांग, महाराष्ट्र ऐकतोय तुला। नाही, पोलिसांनी जर जेवढं माझ्यासोबत केलं तेवढं त्याच्यासोबत तर झालंच पाहिजे आणि त्याची शिक्षा झाली पाहिजे आणि मला जेवढं मानसिक त्रास झाला माझी त्याची भरपाई भेटली पाहिजे, बस मला काय। कोणी घरी सांगितलं हा सगळा प्रकार कुणाला? घरी मी आता माझे आई वडील आहेत, ते गावी राहतात आणि आता आम्ही इथं दोघंच राहतो, फॅमिली, वाईफ आहे आणि मी राहतो। आणि वाईफ जी आहे, मेन म्हणजे मानसिक त्रास ह्याच गोष्टीचा झाला आहे की माझी वाईफ जी आहे ती आता 2 जीवांची आहे, प्रेग्नेंट्स आहे, त्यामुळे मला जास्त मानसिक त्रास। नक्कीच, तू संदीप कुलते यांच्याकडे पण आला, हे विभाग अध्यक्ष तिथले मनसेचे, त्यांच्याकडे तू तुझी व्यथा मांडलीस, पोलीस स्टेशनलाही तुम्ही चाललाय, तुम्हाला वाटतं न्याय मिळेल तुला? हो सर, कारण आम्हाला तर या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इकडून आम्हाला नक्कीच न्याय मिळेल। मी कारण त्यांच्याकडे आलो, त्यांना जे काही गोष्टी घडल्या होत्या ते मी त्यांना सांगितल्या आणि मला आशा आहे की त्यांच्याकडून मला नक्कीच न्याय मिळेल। तुमच्याकडे आलाय हा तरुण, न्याय मिळवून देणार तुम्ही? 100%
आम्ही त्याला न्याय मिळावा आणि त्याच्या न्याय हक्कासाठी म्हणजे खास करून मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी पुन्हा एकदा संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभारावा लागेल की काय अशी परिस्थिती आलेली आहे. म्हणजे तुम्ही जर बघाल तर घाटकोपर पूर्व विधानसभा जी आहे, हा घाटकोपरचा जो परिसर आहे हा गुजराती बहुल आहे. त्याच्यामुळे आमदार यांचेच खासदार याच्यात त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक जातीचं समीकरण जे आहे हे वाढीला लागलेलं आहे. काही काळापासून आपण बघत असाल मध्ये तुम्ही मराठी पट्ट्यांचे पण वाद बघितले असेल, म्हणजे पांढऱ्या पट्ट्यांचे पण वाद बघितले असतील. म्हणजे आता जे व्यावसायिक म्हणून किंवा काम करण्यासाठी म्हणून इथे आलेली लोक, हे परप्रांतीय लोक सध्या काय करतात आहे तर मराठी माणसाच्या आर्थिक तसंच सांस्कृतिक ह्याच्यावर हे गदा आणत चाललेले आहेत. एखाद्या व्यक्तीच्या ह्याच्यावर तुम्ही जेव्हा गदा आणताय, एका समाजाचा जेव्हा तुम्ही दबाव आणताय आणि ह्या दबावाचं पर्यवसन हे अशा हाणामारीमध्ये होतं आहे. मराठी माणसाला दाबलं जातं आहे. आता हा विषय जर सरकारने आत्ता शांत नाही केला तर भविष्यामध्ये सरकारला जसं झेंजीचं एक आंदोलन उभं राहिलं तसाच प्रकारे मराठी माणसाचं एक आंदोलन उभं राहील आणि जे प्रकरण हाताबाहेर गेल्यानंतर त्यांना सुद्धा याचा दाब उच्चारला जाईल. जो प्रकार घडला, याला मारहाण झाली, ती मुंबईच्या महापौर यांच्या प्रभागात झाल्याची माहिती आहे. तुम्ही काय सांगू इच्छिता त्यांना? होय, साहजिकच आहे. महापौरांचाच तो प्रभाग लागतो आणि महापौर म्हणजे एक दुसरी गुंगी गुडिया सध्याच्या झालेल्या आहे. कारण या प्रभागामध्ये महापौरांचं स्वतःचंच काय चालत नाही. त्यांना कोण इथला आमदारही विचारत नाही आणि जो समाज आहे तो गुजराती समाज त्यांना बोलूही देत नाही. तुम्ही या प्रश्नावर किंवा अनेक प्रश्नांवर त्यांनी बघाल तर मराठी असून सुद्धा बोलू शकणार नाही. तुम्ही स्वतः पण एकदा अमराठी वाद या घाटकोपरमध्येच का वाढतो एवढा? कारण जो एखादा आमच्या राजसाहेबांनी सांगितलं की तुम्ही येऊन एखाद्या वेळेस आपलं जेव्हा पूर्ण समुदाय एकत्र होतो, तुम्ही तुमचा एक म्हणतो ना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे तुम्ही तुमचा समुदाय गोळा करता आणि त्याच्यानंतर जो त्यांचा एक गट असतो त्यानंतर हे सगळं वाढीला लागतं. नक्कीच. पण आता मनसेची भूमिका काय या सगळ्या प्रकरणानंतर? तुमच्याकडे ही तरुण आली आहे न्याय मागण्यासाठी, तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे? कारण जी माहिती मिळते त्यानुसार पोलिसांनी त्या आरोपीला सुद्धा बोलवलं, त्याच्यावर गुन्हे दाखल केले, मात्र त्याला अटक झाली नाही आहे कारण किरकोळ गुन्हे आहेत, त्याच्यामुळे पोलिसांनी अटक केली नाही अशी पण माहिती मिळते. नाही, असं कसं म्हणता येईल की किरकोळ गुन्हे? एखाद्या माणसाला विवस्त्र करणे म्हणजे त्याच्यावर मानसिक बलात्कार करणे. परंतु आत्ता जी न्याय संहिता 2023 जी या भारत सरकारने आणली ही संहिताच मुळात चुकीची आहे. कारण तुम्ही या संहिता काय सांगते की 7 वर्षाखालील जर गुन्हा असेल तर त्याला अटक करता येत नाही. पण त्याला अटक न झाल्यामुळे या गोष्टीला चालना मिळते. आमचं काही वाकडं कायदा करू शकत नाही. कायदा खऱ्या अर्थाने आंधळा झालेला आहे ह्याच्यामुळे. कारण या घटनेमुळे आज तो प्रचंड मानसिक दबावाखाली आहे. म्हणजे घटना 31 तारखेला घडली आहे आणि हा इसम 5 तारखेला आमच्यापर्यंत पोचतो आहे. म्हणजे काय प्रचंड मानसिक दबावाखाली असेल हे आपल्याला दिसतं आहे. किंवा तुम्हाला आत्ता त्याच्याशी बोलताना पण तुम्हाला जाणवलं असेल की त्याचं काय आहे. तर या संदर्भामध्ये आम्ही कायदेशीररित्या तर उतरूच, पण त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे रस्त्यावर उतरेल आणि खळखट्याक करेल. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तुझं पण धन्यवाद आणि हिम्मत ठेव. कायदेशीर लढा कसा देता येईल ते सुद्धा आम्ही पाहणार आहोत. एकंदरीतच आपण पाहतोय की मुंबईच्या घाटकोपरमध्ये पुन्हा एकदा मराठी अमराठी भाषेवरून वाद झाले आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतोय आणि मिस्त्री नावाच्या या तरुणाला मारहाण झालेली आहे, मानसिक दबावात आहे. पोलिसांची नेमकी भूमिका काय असणार आहे हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन कमलेशसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.